सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणारी अशी वालाच्या शेंगांची कोरडी भाजी आपण बघणार आहोत। या ठिकाणी मी गावरानी वालाच्या शेंगा घेतल्या आहे। त्यांना आपल्याला आधी निवडून घ्यायचे आहे। बऱ्याच वेळा आतमध्ये अळी सापडते, म्हणून त्यांना नीट असं आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तुम्ही त्यांची साईज लहान मोठी तोडताना तोडू शकतात। नंतर एका कुकरमध्ये मी त्या सर्व सोलून घेतलेला शेंगा टाकून घेतलेल्या आहे। नंतर त्यांना 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर शिजवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालून कुकरची 1 शिट्टी या ठिकाणी घालून घेतली आहे। कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण घालून घ्यायचं आहे आपल्याला। ते 1 मिनिटासाठी परतवून त्यामध्ये बारीक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। ती चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहे। नंतर शिजवून घेतलेल्या वालाच्या शेंगा मी चाळणीवरती निथळायला ठेवल्या होत्या। नंतर त्या घालून घ्यायच्या आहेत। एकदा हलवून त्यामध्ये हळद, धने पावडर, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून त्यांना छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट मसाल्यांचा छान फ्लेवर येईल तोपर्यंत आपल्याला शेंगा छान परतवून घ्यायच्या आहेत। मध्ये मध्ये झाकण ठेवून पण तुम्ही परतवून घेऊ शकतात। नंतर यामध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घ्यायचं आहे। ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। छानपैकी त्या मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2 वाफ आल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोशिंबीर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान अशी चमचमीत तयार झालेली आहे। चवीला खूप छान लागते। गावरानी शेंगा असल्यामुळे रेसिपीला नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील।